ओम श्रीराम. सर्व श्रोतृगणांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेल्या मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण या ग्रंथाची सिरीज आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय 9वा, श्रीरामाचे वैराग्य निरूपण. ओम श्रीराम. श्रीरामांना पाहून विश्वामित्रांना खूप आनंद होतो व ते म्हणतात की मी आज धन्य झालो, कारण मला आज प्रत्यक्ष परब्रह्म भेटले. तदनंतर श्रीराम विश्वामित्रांना गहन असे अध्यात्माविषयीचे प्रश्न विचारतो व त्याची सुयोग्य अशी उत्तरे विश्वामित्र देतात. अशीच प्रश्नोत्तरे साधक व त्याचे सद्गुरू यांच्यामध्येही होत असतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधक जीवनातही असेच होते. आत्मचैतन्याचा प्रवाह चालू, खंडित, मग पुन्हा चालू असे होत राहते. त्याचेकडून लोककार्येही कमी जास्त प्रमाणात चालूच असतात. अनेक संत, सत्पुरुष यांच्या भेटीगाठी व दर्शनेही चालूच असतात. अशा संत सत्पुरुषांना व आपल्या सद्गुरूंना भौतिक व आध्यात्मिक स्तरावरील प्रश्न विचारणे हेही चालूच असते. जोपर्यंत आत्मस्थिती प्राप्त होत नाही, तोपर्यंत साधकाच्या अध्यात्म जीवनात अशी चढ उतार चालूच राहते व साधकाला या अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात व त्याचे सद्गुरू त्याला योग्य ती उत्तरे देतात. तो विचारतो की हा देह ही काय वस्तू आहे व या देहाच्या ठिकाणी मी आणि माझे हे काय आहे. तेव्हा त्याचे सद्गुरू उत्तर देतात की हा देह मुळातच दुर्बल असून हा देह म्हणजे आपल्या पूर्वकर्माचे फळ आहे. हा देह नेहमीच बुभुक्षित, तृष्णेने पिडलेला व मनसंकल्पाने गांजलेला असतो. हा देह निरंतर जंतुमय असतो व हे जंतू या देहाचे सतत शोषण करत असतात आणि या देहाची उत्पत्ती रज आणि रेत यांच्या संयोगरूपी उकळण्यामधून होत असते. हा देह घाणेरड्या अशा जंतू, विष्ठा व मूत्र यांनी सदैव भरलेला असतो आणि प्रसूती समयाच्या वेदनामय पीडित अशा महादुःखातून यावे लागते. मातेच्या गर्भामध्ये या दुःखांनी पीडित होऊन सतत ईश्वराचे स्मरण करत सोहम सोहम म्हणत असतो. मात्र जन्मताच कोहम कोहम म्हणावयास लागतो. पुढे बालपणी परावलंबित्व भोगतो. मग तरुणपणी अहम ममत्व व उन्मत्तपणा वाढून पापकर्मी रत होतो व स्त्रीसंगाच्या प्रभावाने माकड चेष्टा करतो व पुढे वार्धक्य येऊन मृत्युमुखी पडतो. असा हा देह नश्वर आहे व त्या देहालाच हा जीव मी देह व माझा देह म्हणत राहतो. परंतु जर का महान अशा सद्गुरूंची भेट झाली व योग्य अशी गुरुप्रणीत साधना केली, तर हाच नरदेह ईश्वर प्राप्तीचे साधन बनू शकतो. म्हणून मानवाने परमपूज्य सद्गुरूंच्या सत्संगात येण्याची धडपड केली पाहिजे व नराचा नारायण करून घेतला पाहिजे. या अध्यायाचे सार पाहिले
तर साधक गुरुप्रणीत साधना करतो. त्यासाठी आपल्या सद्गुरूंना वंदन करतो, निरूपण करतो व शरणही जातो. त्यामुळे गुरुकृपेने त्याच्या ठिकाणी काही आत्मचैतन्य अवतरित व्हायला लागते. त्याचे परिणाम त्याला काही अनुभव, उच्च स्तरावरील दिव्य अनुभव यावयास सुरुवात होते. त्याचबरोबर त्याचेकडून लोकांनाही ज्ञान सांगण्याचे कार्य चालूच असते. आणि त्याबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या ज्ञान लालसा वाढते. त्याला अध्यात्माविषयीचे अनेका आणखी असे ज्ञान मिळावे असे वाटत राहते. त्यातूनच त्याला बरेचसे प्रश्न निर्माण होतात. तो आपल्या सद्गुरूंना मग ते प्रश्न विचारतो व सद्गुरूही त्या प्रश्नांची योग्य अशी उत्तरे देऊन त्याची ज्ञान लालसा आणखी वाढावयास प्र प्रयोजित करतात. सद्गुरू या अध्यायामध्ये सद्गुरूंनी त्याला हा देह कसा असतो, काय असतो, हा नाशिवंत कसा असतो, या सर्व गोष्टी सांगितल्या जातात. त्यामुळे हा या देहाचे फार लाड न पुरवता, या देहाचे फार कोड न करता, तो देह साधनेसाठी लावावा असे सद्गुरू त्याला सांगत राहतात. परंतु इथे हा प्रश्न आहे, की हा असा नाशिवंत, घाणेरडा, विष्ठा, मलमूत्र, जंतू यांनी असलेला देह नाशिवंतच आहे. परंतु हाच देह, याच देहाने आपल्याला ईश्वर प्राप्ती करून घ्यावयाची आहे. मोठी मजेची गोष्ट आहे. देह नाशिवंत आहे, घाणेरडा आहे. परंतु हाच देह आपल्याला ते मिळवून देणार आहे. हेही रहस्य आपण समजून घेतलं पाहिजे. कारण या देहानेच मी साधना करू शकतो. हा देहच नसेल, तर मी साधना करू शकणार नाही आणि साधना केली नाही, भक्ती केली नाही, ज्ञान मिळवलं नाही, कर्म केलं नाही, तर मला ईश्वर प्राप्ती कशी होईल? म्हणजेच असा घाणेरडा असलेला देहच मला आत्मस्थितीपर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणून या देहाचे लाडकोड करायचे नाहीत. परंतु या देहाची हेळसांड सुद्धा करायची नाही. या देहाला व्यवस्थित ठेवला गेला पाहिजे. त्याचं व्यवस्थित पालन-पोषण केलं गेलं पाहिजे. म्हणजे तो देह जर सुदृढ असेल, निरोगी असेल, तर अशा देहानेच मी दिव्य अशी साधना करू शकतो व मी आत्मसाक्षात्कार करून घेऊ शकतो. आणि मात्र हा देह केव्हा ना केव्हा जाणार आहे याचीही जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि अशा जाणिवेतूनच पुढे मग आपली उच्च स्तरावर आपली प्रगती होत राहते व हा देह सुद्धा शुद्ध होत राहतो. म्हणजे माझ्या अंतरंगातील सगळं मन, प्राण, देह, पेशींपेशी सर्व काही शुद्ध होत राहतात. ते सर्व काही रूपांतरित होत राहतात, परावर्तित होत राहतात. म्हणजे माझं साधं मन हे ईश्वरीय मन होतं. माझा साधा प्राण हा वैश्विक प्राण होतो. माझा हा देह चैतन्यमय, दिव्य, सुवर्णमय, कांतिमय, अगदी हलका असा स्पंदनमय हा होऊ शकतो आणि हे सर्व करायचं असेल, तर त्यासाठी साधना ही करावीच लागते व साधनेसाठी देह हा अति आवश्यक आहे. म्हणून साधकाने आपल्या सद्गुरूंकडून साधना घेऊन परखड अशी साधना करावी, सद्गुरूंचा सतत सत्संग करावा व आ आपल्या जीवाचे कल्याण करून घेऊन नराचा नारायण करून घ्यावा. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.